इचलकरंजी सायझिंग असोसिएशननं सायझिंग दरात वाढ केली आहे. मात्र त्याचवेळी यंत्रमाग धारकांवर काही नवीन नियम आणि अटी लादल्या आहेत. याबाबत सायझिंग असोसिएशननं यंत्रमाग धारक संघटनांशी कोणताही पत्रव्यवहार किंवा संपर्क साधलेला नाही. त्यामुळे केलेली दरवाढ आणि नवीन नियम किंवा अटी यंत्रमाग धारक तसंच ट्रेडिंग धारकांनी स्वीकारू नयेत, असं आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यामुळे आता इचलकरंजीत आणखी एक पेच निर्माण होणार आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून वस्त्रोद्योग मार्गक्रमण करत आहे. अशा परिस्थितीत सायझिंग मजुरीत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ यंत्रमाग उद्योगासाठी मारक आहे. सध्या कापडाला मागणी नाही. अशावेळी सायझिंग दरातील वाढ वस्त्रोद्योगाला अडचणीची ठरणार आहे. सध्याच्या दरापेक्षा कमी दरात सायझिंगची मजुरी सुरू असताना अचानक दरात वाढ करणं योग्य नाही. तसंच कोणत्याही दरवाढीची घोषणा किंवा नवीन नियम लागू करताना यंत्रमाग धारकांशी संवाद साधलेला नाही. त्यामुळे सायझिंग दरातील वाढ मान्य नाही. त्यामुळे यंत्रमाग धारकांनी कोणत्याही प्रकारचे नवीन नियम किंवा अटी स्वीकारू नयेत, असं आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय.